जवस, अळशी आणि फ्लॅक्सीड हे एकच आहे, पण त्याचे उपयोग आणि त्याचे गुण मात्र अनेक आहेत. तर आपण नेहमी खाल्ले जात नाहीत, तर अशा पद्धतीने आपण चटणी बनवून ठेवणार आहोत आणि नेहमीच्या वापरात आपण ही चटणी खाणार आहोत, जेणेकरून आपल्याला ह्याचे खूप सारे फायदे मिळतील. आता प्रमाण समजून घेऊया. एक लोखंडी कढई किंवा आपण तवा घ्यायचा आहे, त्यावरती 1 वाटी जवस घ्यायचं आहे. ते मंद आचेवरती छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदा तडतडायला सुरुवात झाली की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी सफेद तीळ घ्यायचे आहेत. हे मी अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत. ते पण मंद आचेवरती छान आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. छान भाजून झाल्यानंतर तेही आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. नंतर 1 वाटी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं असंच परतून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळानंतर म्हणजे 2 मिनिटांनंतर आपल्याला ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे, जेणेकरून शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातील. नंतर 1 वाटी आपल्याला सुकं खोबरं घ्यायचंय. ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचंय. रंग छान असा गोल्डन येईपर्यंत आपल्याला हा नारळ किंवा सुकं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आणि ते पण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं तेल घालून आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून छान मिक्स करायचं आहे. खरपूस रंग आला पाहिजे आणि नंतर आपल्याला हे पण बाजूला काढून घ्यायचं आहे लसूण. त्यावरती आपल्याला इथे मी 4 काड्या कढीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत, कुरकुरीत झाल्या पाहिजे त्या. आणि मधोमध आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर शेवटला आपल्याला गॅस बंद करून कढीपत्ता आणि जिरं तसंच ठेवायचं थंड करत. नंतर आपण जे एकत्र केलेलं जिन्नस होतं ते थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बंद चालू करून असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण शेवटला कढीपत्ता आणि जिरं टाकायचं आहे. 1 चमचा मी इथे लाल तिखट टाकलंय. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर जास्त प्रमाण वाढवू शकतात. आणि मीठ टाकून बंद चालू करून आपल्याला मिक्सर चालवायचा आहे. खूप छान लागतं. ही खायची कशी चटणी तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा अशी कोरडीही तुम्ही खाऊ शकतात चपातीसोबत. उत्तम लागते आणि ही राहू किती दिवस शकते? किमान 2 हफ्ते राहू शकते. नक्कीच ट्राय करा.